पॉर्न ॲडिक्शन हे नसलेलं भ्रमाचं भूत आहे. वास्तविक पाहता याला कसल्याही प्रकारचा अर्थ नाही किंवा ते नाहीच आहे. फक्त हे तुमच्या रिकामपणाचं परिणती आहे. तुम्हाला काहीतरी विधायक काम नाही ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती होईल म्हणून रिकाम्या टायमात काय बघायचं, तर मग आता रील्स बघून कंटाळलो, यूट्यूबचे चांगले चांगले व्हिडिओ बघून कंटाळलो, बाबाजीचे प्रवचन ऐकून कंटाळलो. आता मी खूप साधू संत झालो म्हणून मी थोडासा आता पॉर्न बघतो, कारण की मला खूप वेळचं इरेक्शन आलं नाही. तर मी आता माणूस आहे की नाही हे चेक करण्यासाठी पॉर्न व्हिडिओ बघतो आणि त्याच्यामध्ये मास्टरबेशन करून टाकतो. असं हे लागलेलं तुम्हाला ॲडिक्शन आहे. तर त्याच्यातून सोडण्यासाठी मी तुम्हाला एक साधा सिंपल उपाय सांगतो. खूप लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. तुम्हाला काय त्या पॉर्नच्या जागी दुसरी काहीतरी सवय की तुम्हाला 5 मिनिटंही उसंत मिळू नये. आता आम्ही एका 20 दिवसाच्या साधनेला गेलो होतो. तिथे सर्वांकडे मोबाईल अवेलेबल होते. त्यामध्ये बरेच मुलं हे पॉर्न ॲडिक्टवाले होते. परंतु तिथे जी दिनचर्या जी होती, सकाळी 4:30 वाजेपासून जी दिनचर्या सुरू व्हायची तर रात्री 10 वाजून 10 मिनिटापर्यंत ती दिनचर्या चालायची. 5 मिनिटंही उसंत नाही. हा होमवर्क, तो होमवर्क, या प्रोजेक्टची तयारी, त्या प्रोजेक्टची तयारी, किंवा ही साधना, ती साधना, या ठिकाणी बसा, त्या ठिकाणी बसा, हे शारीरिक, ते शारीरिक, असे विविध प्रकारचं फिक्स शेड्यूल होतं. आणि मग त्याच्यानंतर 21व्या दिवशी जेव्हा इंटरव्ह्यू घेण्यात आले तेव्हा सर्वांनी सांगितलं की सर रिकामपणच नव्हतं. इतकं बिझी शेड्यूल असल्यामुळं त्या ठिकाणी तिकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. साधं इरेक्शन सुद्धा आलं नाही, कारण की इतकं बिझी शेड्यूल. आणि त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीचे वाईट विचार मनामध्ये आला नाही. आणि हातात मोबाईल असून सुद्धा पॉर्न काय, साधी रील्स सुद्धा बघायला आम्हाला रिकामपण नव्हतं. माझं तेच म्हणणं आहे की चांगल्या गोष्टींनी तुमचं आयुष्य असं ठासून ठासून भरून टाका आणि त्याच्यामध्ये एक अशी गुजभरही जागा या वाईट विचारांना, वाईट गोष्टींना ठेवू नका. आणि मग बघा, मात्र 21 दिवसापर्यंत तुमचं शेड्यूल बिझी ठेवा. आपल्या इंस्टाग्राम पेजवरती विविध प्रकारचे व्यायाम दिलेले आहेत, योग दिलेला आहे, प्राणायाम दिलेले आहेत, ते करून बघा. आणि बघा 21 दिवसामध्ये तुमचा किती कॉन्फिडन्स वाढेल, तुमचा स्वतःवरती किती विश्वास येईल की मैं ये कर सकता हूँ तो मैं कुछ भी कर सकता हूँ.